आजपासून हेच धंदा आहे आमचा रेसचा। अच्छा, तिसरी पिढीला आम्ही हेच धंदा करतो। वा वा वा. हा आता एखादा आम्हाला ना त्यांच्या गुणावर असतं। एखादा आम्हाला काठवाड बी धिंगाणा करतो, हा एखादा आम्हाला मारवाड बी करतो, बर. एखादा आम्हाला गावरान बेरड चांगला निघतो। काठवाड बेरड बरोबर, देवमन पाहिजे मोठा, मग बाकीच्या खोडी सगळ्या सबोधून। बर बर. नाही मग आता हा तर तुमच्या बालभौरीचा विषय झाला, पण मुख्यतः समजा आता एखादी घोडा बालभौरी चांगला बी राहिला, पण तो हातापाय खराब असेल तर मग ते बालभौरीचं काही काम नाही ना। ते तर पाहून महत्वाचं काय बघतात, शरीर रचना बी बघितली, शरीर पाहिजे त्याला, हातापायात चांगला पाहिजे नीट। बरोबर. याच्यामध्ये काय हा शोक आहे, बरोबर, हा मर्दनी शोक आहे, याच्यामध्ये काही इन्कम नाही। हा बरोबर बरोबर, आम्हाला याच्यात बरोबर, हा याच्यात खर्चाने राहावं लागतं, याच्यात काही पैसा राहतो अशातला भाग नाही। बरोबर, हा हे गरीबाई माणूस शोक करू शकतो, बरोबर, पैसे लय जगात, पण तो करू शकत नाही। ज्याला हौस आहे तोच करू शकतो। बरोबर, हौशीला मोल नाही। आम्ही काय एवढे लय श्रीमंत नाही, बरोबर, पण मग हौस आहे आम्हाला। बरोबर। हेलो दोस्तों, आज येवला मंडी में आया हूँ और आज की तारीख है 6 फरवरी। और जैसे कि पिछले हफ्ते में मेरी चक्कर नहीं हुई थी, माल भी नहीं था, तो आज बहुत सारे माल भी उतरे हैं यहाँ पे। तो आज एक किसान भाई है, इन्होंने एक घोड़ा लिया है। तो अभी वीडियो मराठी में क्योंकि वो मराठी में बात करेंगे, मैं उसमें हिंदी में ट्रांसलेट कर दूंगा। भाऊ नमस्कार। नमस्कार। कुठले दादा तुम्ही? आम्ही मस्की विरगाव, वैजापूर। वैजापूर। तुमच्या भागातच जास्त रेसचे घोडे चालतात आहे ना? हो चालतात। काय करतात तुम्ही? रेस साठीच, शेती करतो। शेती। काय नाव आपलं? पोपट डहाके। अच्छा, किती वर्षापासून घोडे वगैरे पाळतात? आमच्या वडला फारची धंदा आहे रेस। हा का? एक मिनिट, काकांना माईक बोला बाबा। आमचा वडला फारची धंदा आहे। अच्छा, आम्ही रेसचं काम करतो, म्हणजे शेती आणि रेस। शेती आणि रेस। बरं, किती घोडे मग घरी? आमच्याकडे 2 घोडे आहे अजून घरी। कोणत्या जातीचे? हा एकदम काठवाडे, प्युअर काठवाड। प्युअर। कुठे घेतले होते ते? हा येवल्याच्याच बाजारून नेले होते। अच्छा अच्छा, येवल्याच्या मंडीत तुम्हाला सोयीस्कर पडतं बोल, आम्हाला बाजार सोयीला असतो, आणि रेट बी योग्य असतो, है ना? बरोबर। किती वर्ष झाले तुम्हाला बाबा तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये? आम्ही ना आमच्या आजपासून हेच धंदा आहे आमचा रेसचा। अच्छा, तिसरी पिढीला आम्ही हेच धंदा करतो। वा वा वा। भरपूर घोडे येऊन गेले असतील घरी? भरपूर घोडे 4-6 घोडे माझ्या आयुष्यात 4-6 घोडे पाळले। मग तुमच्या एखाद्या आठवणीतला एखादी चांगला सरस जो तुमचा घोडा असा की मी त्या घोड्याला विसरू शकत नाही बा, असा कोणता घोडा आहे का एखादी तुमच्या नजरमध्ये जो तुमच्याकडे होऊन गेला बा, तो विकला असेल किंवा वारला असेल? नाही, आता आम्ही विकलेच, कारण का लई पैसे आल्यावर आम्ही विकतो। कारण का अच्छा, पैसे म्हणजे किंमत भेटली का विकून टाकायची? विकलो। बरोबर। तरी कोणत्या नामचीन घोडे होते तुमच्याकडे? कोणत्या नावांचे आहे का? हा देवळ्या नावाचा घोडा होता। देवळ्या? हा देवळ्या, शिवाजी अशी नाव ठेवतो आम्ही। बरं। आता घरी 2 आणि हा तिसरा घेतला? बरं, मग ते 2 आहे तरी तिसरा घेण्याचं काय कारण? कारण आमच्याकडे बैल जास्त आहे ना, 2 घोड्यावर कव्हर होत नाही, म्हणून अजून तिसरा एक घोडा घेतला। बरं, मागे जेव्हा आपल्या रेस बंद होत्या मग तेव्हा तर काही जास्त आम्ही बांधून चारा पाणी करायचो, त्यांच्या आशीर्वादानं खूप आहे आमच्याकडे। बरं, अच्छा। चला, आता हा आज बच्चा घेतला असेल, काय रेट मध्ये घेतला हा बच्चा? हा घातला 45,000 रुपये। 45? मारवाड जातीचा येईल ना? हा। बरं, मग मारवाड चांगला चालतो? भरपूर लोकांची माझ्या व्हिडिओला कमेंट्स येते की बुवा आम्हाला रेसला घोडा घ्यायचा तर कोणता घ्यायला पाहिजे, मारवाड घ्यायचा का काठियावाडी घ्यायचा? एखादा आम्हाला ना त्यांच्या गुणावर असतं, एखादा आम्हाला काठवाड बी धिंगाणा करतो, एखादा आम्हाला मारवाड बी करतो, एखादा आम्हाला गावरान बेरड चांगला निघतो। काठवाड बेरड बरोबर, ते निधन कोणता चांगला आहे आता नाही सांगता आपल्याला, तो जसं ट्रेनिंग देऊ आणि तो कसा परफॉर्मन्स करतो, जातीवर काही नसतं। एखादा कोणत्याही जातीचा कोणताही गरम निघून जातो, निघून जातो, आणि कोणताही पण चांगला पळतो। बरोबर। मला एक सांगा का बाबा, तुम्ही आता हा घोडा घेतला, याच्यामध्ये मुख्य काय गोष्टी बघतात तुम्ही घोडा घेताना? म्हणजे नवीन माणसाला नवीन ऐका ना, जसं आता एखादी माणूस नवीन शौक आहे, त्याला लागला रेस, मग त्यांनी काय गोष्टी घोड्यामध्ये पाहायला पाहिजे हे सांगा। त्यांना सरणफूक नसला पाहिजे। बरं, त्यांना दोन्ही डोळ्यात गारुळा असला पाहिजे, एका डोळ्यात गारुळा नसला पाहिजे, म्हणजे टाकी नका। त्याला गारुळा म्हणतात। जय मंगल पाहिजे दोघी डोळ्याला, नाही तर मग एकाला नको। बरं, देवमन पाहिजे मोठा, मग बाकीच्या खोडी सगळ्या सबोधून। बरं। नाही मग आता हा तर तुमच्या बालभौरीचा विषय झाला, पण मुख्यतः समजा आता एखादी घोडा बालभौरी चांगला बी राहिला, पण तो हातापाय खराब असेल तर मग ते बालभौरीचं काही काम नाही ना? ते तर पाहून महत्वाचं काय बघतात, शरीर रचना बी बघितली, शरीर पाहिजे त्याला, हातापायात चांगला पाहिजे नीट। बरोबर, फेगडा फागडा नसला पाहिजे, तेच त्याला पळायचंय वाटाणा। तेच कारण की त्याला जीव घेऊन पळावा, जीव घेऊन पळावं लागतं, मागून ड्रायव्हर माणूस। बरोबर।
टांग आता सगळं. कुठं कुठं रेस चालतात बाबा? आमच्या तालुक्यात भरपूर यात्रा असते. हा का? दरगावात यात्रा होती. फक्त आज या पुण्याला होणार मध्ये दुसऱ्या पुण्याला होणार. आणि एका रेस मध्ये साधारण किती गाड्या येतात मग? आम्ही 2 गाड्या खेळतो, एका घोड्यावर 2 नाही गाड्या. नाही नाही, टोटल किती गाड्या येतात? टोटल गाड्या येण्यावर असतं. काही याच्यामध्ये 50 50-100 येतात. अहो काल सायगाव झालत्या 300 गाड्या होत्या काल. अरे बापरे बापरे, क्या बात आहे. हा. वा वा. काहीला 50. हा हा बरोबर. वरंगणीवर असतं गाव वरंगणीवर. हा हा याच्यामध्ये काय हा शोक आहे, बरोबर. हा मर्दनी शोक आहे. हा हा याच्यामध्ये काही इन्कम नाही. हा हा बरोबर बरोबर. आम्हाला याच्यात बरोबर याच्यात स्व खर्चाने राहावं हा, लागतं. याच्यात काही पैसा राहतो अशातला भाग नाही. बरोबर बरोबर. एक नाव आणि एक हा, शोक, नाव. हा, आणि शोक आपली आहे. परंपरा हा, टिकली परंपरा. पाहिजे बुवा. हा हे गरीबाई माणूस करू शकतो. काही बरोबर. पैसे लय जगात पण तो करू शकत नाही. हा. ज्याला हौस आहे तोच करू बरोबर शकतो. बरोबर. हौशीला मोल हा, नाही बुवा. आम्ही काय एवढे लय श्रीमंत नाही, बरोबर पण मग हौस आहे आम्हाला. बरोबर. 3 पाय सफेद आहे का बाबा याची? नाही ना, हा 3 पाय सफेद आहे पण 1 पाय असा. जवाब आहे बुवा थोडासा, हा. आणि पट्टा येईल हा, हा. मान. बरं, काय व्यापाऱ्यांनी काय प्राइस बोलले होते तुम्हाला पहिले? आता ते 65,000 सांगायचे. अच्छा, घेतला कितीला मग? आम्ही 45,000. 45 ला हा. घेतला. चांगला कमी केला बा. चांगला कमी केला. हा. बरं, मग आता याची ट्रेनिंग जी तुम्ही कधी चालू करशाल याला? आता याला घरी गेलं 4-2 दिवस हिसाव खाऊन देऊ. बाहेर हा. कसा येले गाडीत थकून हो, हो, थकून येले. बरोबर त्याला आंघोळ पांघोळ घालू बरोबर. गरम पाण्यानं. हा हा एकदा बैला संग धरून पाहू. मग वजे हरचाकुरीला आम्ही हा. हरचाकुरी म्हणतो. हा हा चाकरीला मग रेस मध्ये दामटून पाहू वावरून. बरोबर. आणि त्या ज्या गाड्या बनवतात काका, त्या ज्या तुमच्या याच्या घोडा बैलच्या, त्या हा. कुठं तयार होतात? आता गावागावात तयार होतात का हा, कुठं विकत लय घेताय? मिस्त्री बनवायला लागले. कारागीर हा. लय कारागीर बनवायला लागले. अच्छा अच्छा. राऊंद्याला बनवते. हा आता तिला एक जवळ तिडी म्हणून गावे बर तिडं बनवते. बर. आता पुढे रेस कधी राहील? आता दररोज रेस चालू आहे. एरिया सांगा ना, म्हणजे मला पण येता येईल बुवा तिकडे शूट करायला. उद्या सठा नाही. सटाणा आमचं मालेगाव सटाणा नाही आमच्या वैजापूर. अच्छा, तिकडे पण सटाणा आहे हा, का? हा. बर बर. आपलं प्रॉपर गाव कोणतं? मालेगावचं आहे मी. असं. अच्छा हा. कल टांगे वहाँ पे रेसिंग है अच्छा वाजेपुर सटाने में। हाँ, हाँ। वहाँ से समझ लो 8 किलोमीटर पड़ेगा अच्छा, वाजेपुर से। ठीक आहे. आता सगळे माणसं शौकीन आहे आम्ही. फक्त हे पण आमच्या गावचे बर बर. पण शोक आहे. गरीब माणसं आहे हा हा. पण मग आम्हाला शोक. तुमच्या गावात किती घोडे असे? 2-3 आहे. 2-3. 4. बरं. आता एक आहे नि एक घेतला तो. हा. हा, तो आता अजून एक घेतला. तो पण आमच्या गावचा आहे. चंबा कलरचा. हम्म. बरोबर 4 घोड़े हो गए। आता 4-5 होऊ शकते. बरोबर. मग साधारण काका अजून एक गोष्ट मला सांगा. समजा आता तुम्ही एखादी यंग घोडा घेतला, तरुण घोडा घेतला, हा. मग तो किती वयापर्यंत त्याला चालवतात तुम्ही? कारण का का त्याच्या पावरवर? नाही पावरवर नाही. असं एक ओढलो पारती म्हणणं आहे. तर हा. घोड्याला माणसाला 100 वर्षाचं आयुष्य आहे, असं घोड्याला 100 वर्षाचं आयुष्य आहे. बरोबर. मग घोडा जर शहाणा निघला तर 100 वर्ष बी एखादा नाही नाही, माणूस तसं पाळू नाही. माझं तुम्हाला लक्षात नाही आलं. रेस साठी किती वर्ष चालवतात? जसं आता तुम्ही, मी बरेच वेळा बघत राहतो की काही काही घोडे 3-4 वर्ष झाले की ते शेतकरीवर विकून नाही. टाकतात. ते पैशासाठी किती हा. चांगला घोडा जर झाला ना मग त्याचं- 15 वर्ष हा, मग तेच विचारायचं. 15 म्हणजे वर्ष ते- नामातलाच घोड्याला काही नाही होत. बरोबर बरोबर. त्याची तुम्ही काय हा, खायला त्याची- खायला हा, घालता आणि कशी हा, निगा हा. ठेवता त्याच्यावर आहे बहुतेक. आता आम्ही गरीब माणसं आहे पण 20-25 वर्ष मी स्वतः घोडे वापरले बरोबर बरोबर. घेतले. काय रुटीन काय असते यांची? काय काय खायला काय देतात तुम्ही रेसच्या खायला घोड्यांना? जितकं घातलं तितकं कमीच पडतं. उलट आम्ही कापून कमी पडतो. दाणे जुनी बरं, संधी. घरचंच का सर्व? अहो काही इकत घ्यावं लागतं. सारं बरोबर. घरचं कुठं राहतं. बरोबर बरोबर. यावेळी तर थोडेसे पावसाची कमी पण आहे. संधी चारा कधी कधी घास नसतो, पाणी नसतं एरीला, बरोबर. इकत घास घेऊन घालतो. बरोबर बरोबर. चला, चांगली सेवा करताय तुम्ही. हा हा हा. चला, तुमच्या आशीर्वादाने आम्हाला नाही, जे- आमच्या आशीर्वादाने हा. काही नाही, तो सर्व पुण्य भगवंताचे असते, हा, हा. आमच्या काही नाही. चला, तुम्ही जी माहिती दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि नवीन घोडा घेतल्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन. बरं, Thank you. धन्यवाद धन्यवाद. चालेल चालेल.